आणि त्या बातमी मुंबईमधून मुंबईमध्ये मलबार व्हील या परिसरामध्ये सर्व मॅनहॉलची तपासणी करण्यात येते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या रस्त्यावरचा देखील आढावा घेण्यात आलाय. मुंबई महानगरपालिका मागच्या महिन्यामध्ये मॅनहॉलच्या घटना ज्या समोर आल्या होत्या त्यानंतर महानगरपालिका अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतं. मुंबई महानगरपालिका सध्या मॅनहोलच्या बाबतीत सतर्क आणि अलर्ट मोडवर असतानाचं दृश्य हे आता मुंबईमध्ये दिसून येत आहे. सध्या मी मुंबईतील मलबार हिल या परिसरामध्ये उभा आहे आणि खरं पाहायला गेलं तर हे वर्षा निवासस्थान म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे वर्षा निवासस्थान आहे आणि इतर देखील काही कॅबिनेट मंत्र्यांचे शासकीय बंगले या रस्त्यावर आहेत. त्या रस्त्यावरील सर्व मॅनहोलची तपासणी सध्या मुंबई महानगरपालिकेकडनं या ठिकाणी करण्यात येत आहे. अर्थातच पाहायला गेलं तर या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मॅनहोल जे या ठिकाणी आहे ते कितपत सुरक्षित आहे, कुठली धोका तर यामुळे होऊ नाही शकत ना, अशा पद्धतीची चौकशी जी आहे या ठिकाणी होत आहे. अर्थातच आता या ठिकाणाचा आढावा घेतल्यानंतर रस्त्यापेक्षा खाली कुठेतरी डांबरीकरणापेक्षा खाली मॅनहोल गेलेला आहे. याच कारणास्तव आता इकडचे देखील बदल होताना दिसून येतील असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. अशामध्येच पाहायला गेलं तर ज्या संपूर्ण घटना मुंबईमध्ये सातत्याने घडत आल्या होत्या, ज्यामुळे अनेकदा काही नागरिकांचा जीव देखील दगावलेला आहे, तर एकदा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या दौऱ्यादरम्यान महानगरपालिकेचा एक कर्मचारी मॅनहोल मध्ये पडला होता. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिका जी आहे मॅनहोलच्या बाबतीत कुठेतरी आता अलर्ट मोडवर दिसत आहे संपूर्ण मुंबईतील. आणि इतकंच नाही तर VIP एरिया जे आहेत मुंबईतले तिकडच्या मॅनहोलची तपासणी ही सध्या सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.